तुतारी हे आपलं पारंपरिक वाद्य आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आतापर्यंत मोठमोठे जे काही नेते मंडळी असतात आणि महाराजांच्या काळामध्ये राजे महाराजांचं स्वागत तुतारी वाजवून केलं जायचं। आता याच तुतारीला राजकीय महत्त्व प्राप्त झालेलं आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह निवडणूक आयोगाच्या वतीने दिलेलं आहे। त्यानंतर तुतारीला राजकीय महत्त्व सुद्धा वाढलेलं आहे आणि याचा फायदा तुतारी वाजवणारे कलाकार आहेत त्यांना काही झालाय का हे आपण जाणून घेऊयात। हा संच आहे पूर्ण तुतारी वादकांचा, 4 कलाकारांचा हा संच आहे। यांना काय फायदा झाला आपण हे जाणून घेऊया। दादा, तुमचं नाव काय आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह मिळाल्यानंतर काय फायदा झालाय, तुम्हाला काही वेगळा फरक जाणवतो? आम्हाला तर काही सध्या फायदा झालेला नाही, काय नाही, कारण की शरद पवार साहेबांना हे चिन्ह भेटलं आहे तरी आम्हाला गौरवाची गोष्ट आहे। आम्ही गेले 20-25 वर्ष आम्ही हे काम करतो। आमचे आजोबा, आमचे पिढ्याना पिढ्या आम्ही सनई, सूर, तुतारी आम्ही वाजवतो व आम्ही पोट भरतो। पण आता आचारसंहिता लागली आहे त्यामुळे आमच्यावर उपास पारीची वेळ आली आहे आणि पुढं आम्हाला काहीतरी लाभ भेटा पाहिजे। दादा, तुम्ही कधीपासून तुतारी वाजवता आणि आता काय फरक जाणवतो व्यवसायामध्ये? पिढीपासून वाजवत, कधीपासून? पिढीपासून। बरं, आता आचारसंहिता लागल्यामुळं आमचा कार्यक्रम बुकिंग कमी झालेली आहे। त्याच्यामुळं आता आम्ही काय पोट भराव, काय करावं। आधी किती ऑर्डर मिळायच्या, बुकिंग किती व्हायचं? बरेच होते सर, आम्हाला 40-50 व्हायचे। याच्यामुळं आता कमी झाली आहे, त्यामुळे आता बंधन आलेली आहे। अजून आपल्यासोबत दादा, तुम्ही कधीपासून तुतारी वाजवता आणि आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तुतारी वाजवणारा माणूस पक्षचिन्ह मिळाल्यामुळे काय फरक जाणवतो? सर, आमचं कसं आहे, माझ्या 4 पिढ्या गेल्या सर। माझे आजोबा, पंजोबा, माझे वडील, आता मी चालू केले सर। तर शरद पवार साहेबाच्या चिन्ह भेटल्यामुळं थोडं ऑर्डर कमी झाली आणि चिन्ह भेटल्यामुळं सर आम्हाला गर्व झाला की जास्त आम्हाला बुकिंग भेटेल, जास्त कार्यक्रम मिळेल। तर काय सर, काही लोक असतात सर, थोडं विचार करतात कामात द्यायसाठी, ऑर्डर द्यायसाठी। बरं, इतर पक्षाकडनं तुम्हाला कामासाठी बोलवलं जातं का, वाजवण्यासाठी बोलवलं जातं का? सर, पहिले बोलवत जात होते, आता थोडं चिन्ह भेटल्यापासून थोडं धंद्यावर परिणाम झाले सर। मागचे राज्यातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले त्यावेळेस तुतारीला सर मान भेटला नाही, थोडं वापस धाडलं, बुकिंग केले वापस पाठवलं सर। मला हे सांगा, सध्या लोकसभेची आचारसंहिता लागली आणि तुमचाही लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे, मग याचा धंद्यावर कसा परिणाम झाला? किती अगोदर बुकिंग व्हायच्या आणि आता किती झाल्या? अगोदर सर 50-60 बुकिंग व्हायच्या, आता यावर्षी फक्त 15-20 कार्यक्रम झालेले सर। आणि चिन्ह भेटल्यापासून थोडं कामं कमी झाले सर। शासकीय लोक थोडं हे करतात सर, जास्त बुकिंग देणं विचार करत नाही, विचार करतात। तर हे आहेत तुतारी वाजवणारे कलाकार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी हे वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह मिळाल्यानंतर बुकिंग कमी झाले आहेत, तर शासकीय लोकसुद्धा ह्यांना तुतारी वाजवण्यासाठी बोलवत नाहीत, अशी माहिती त्यांनी माझ्याशी बोलताना दिली आहे। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, ABP माझा, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।